मी निवडणूक निर्णय अधिकारी वडगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 वनिता पवार। वडगाव नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपली नामनिर्देशन प्रक्रिया, छाननी, चिन्ह वाटप आणि मतदान केंद्रावर पाठवण्यासाठी ज्या मशीन्स आहेत तर त्या इथपर्यंतची सगळी तयारी व्यवस्थित आणि सुरळीतपणे पार पडलेली आहे। 2 तारखेला जे मतदान होणार आहे त्याच्यासाठी उद्या दिनांक 1/12 रोजी साहित्य वितरण होणार आहे। तर मतदान केंद्रासाठी आपण शिपायांसह 175 स्टाफची नियुक्ती केलेली आहे। वडगाव नगर परिषदेमध्ये एकूण 29 केंद्र असून 10 प्रभाग आहेत। 10 प्रभागामधून 20 जागा निवडून द्यायच्या आहेत। तसेच नगराध्यक्षाची थेट निवडणूक होणार आहे। त्यामुळे मतदारांनी एका मतदाराने नगराध्यक्ष आणि जागा अ आणि जागा ब सदस्यासाठी असे एकूण 3 मतं द्यायची आहेत। त्यामुळं जर मतदारांनी 3 बटणं दाबली BUच्या समोरची तरच त्यांचं एक मतदान पूर्ण झालं असं होणार आहे। त्यामुळे माझी सर्व मतदारांना असं आव्हान आहे की त्यांनी मतदान कक्षात गेल्यानंतर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला तसेच जागा अच्या उमेदवाराला आणि जागा बच्या उमेदवाराला त्यांनी एक मत देऊन आपलं मतदान पूर्ण करायचं आहे। मतदान केंद्रात प्रवेश करताना 12 पुरावे जे निवडणूक आयोगाने निश्चित करून दिलेले आहेत त्यापैकी एक पुरावा घेऊन मतदान करायला जायचं आहे। तसेच मोबाईल सोबत न्यायचा नाही। कोणत्याही परिस्थितीत मतदान केंद्रामध्ये मोबाईल अलाउड नाही आहे। अपंग, अंध किंवा वृद्ध असतील मतदार किंवा गरोदर स्त्रिया, स्तनदा माता असतील तर यांना आपण प्राधान्याने मतदान केंद्रात प्रवेश देणार आहोत। तसेच आपण 3 झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे। राखीव EVM साठी आपण चोख व्यवस्था केलेली आहे, त्याचं नियोजन केलेलं आहे। मतमोजणी दिनांक 3/12ला लगेचच होणार आहे। मतमोजणीच्या वेळी पण चोख बंदोबस्त असणार आहे। त्यावेळची जी कायदा सुव्यवस्था किंवा कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा गडबड होऊ नये यासाठी पोलीस विभागाशी समन्वय साधून आहोत आणि अशा प्रकारे आपली वडगाव नगर परिषदेची निवडणूक अत्यंत शांतपणे पार पाडली जाईल याची आम्हाला खात्री आहे। तर माझी सर्व मतदारांना विनंती आहे की त्यांनी या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान करायचं आहे। कोणत्याही आमिषाला किंवा दबावाला बळी न पडता आपल्या इच्छेप्रमाणे अत्यंत निर्भयपणे मतदान करायचं आहे। सर्वांना निवडणुकीच्या शुभेच्छा।